वाटतं की कुठेतरी काहीतरी चूक होते. आत्तापर्यंत म्हाडाच्या योजना अशा असायच्या की सर्वसामान्य माणूस धावून ती घरं घ्यायचा. पण अचानक 12 आणि 13 लाख कसे वाढले हे मलाही काही कळायला मार्ग नाही. इतकी बाजारात भाववाढ झाली आहे का हे आधी सरकारने जाहीर करावं. सिमेंट, स्टील, रेती, खडी, माती जे इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्यांना बिल्डिंगला गरज असते अशा वस्तूंच्या भावामध्ये किती वाढ झाली हे काही न सांगता एवढं एस्केलेशन देणं, याचा अर्थ बिल्डरनी म्हाडाकडे एस्केलेशनचं बिल सबमिट केलं. तो त्यांनी टेंडर ज्या भावात मिळवलं होतं त्या भावात ॲडिशन केलं आणि बिल काढलं. बिल काढल्यानंतर म्हाडाने भाव वाढवले. हे चक्र असं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं की हे संपूर्ण अन्यायी आहे. आणि म्हणजे ज्या योजना गरिबांसाठी आहेत, गरिबांना घरं देण्यासाठी आहेत, त्याच्यामध्ये हे असं होणं हे चुकीचं आहे. कशी भाववाढ झाली, काय भाववाढ झाली हे सरकारने एक परिपत्रक काढावं. ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांच्या घरी पाठवावेत. 1 वर्षा अगोदर असलेले भाव आणि आत्ताचे भाव याची तुलनात्मक प्रक्रिया करावी. आणि का वाढले हे देखील समाजाला समजायला हवं. सर, पहाडी गोरेगाव या ठिकाणी 39 घरं जी 6 लाख उत्पन्नाच्या आतमध्ये आहेत ती त्यातील 39 घरं आमदार आणि खासदारांसाठी आहेत. आमदारांनी आणि खासदारांनी असली घरं घेऊ नयेत. ही फक्त गरिबांसाठी घरं आहेत. आमदारांना आणि खासदारांना कशी देता येतात ते प्रधान सचिव हाऊसिंग आणि म्हाडाचे VP यांनी जाहीर करावं. त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांना कुठल्या कायद्यात देण्यात आलेले आहेत ते जाहीर करावं. पण त्याहीपेक्षा मला आमदारांना विनम्र विनंती आहे, तुम्ही तुमच्या सोसायट्या काढा ना. मुख्यमंत्र्यांसाठी एक आमदारांसाठी प्लॉट घ्या, तिथे बांधा. जसं मी एक प्लॉट कबूल केला होता की मी तुम्हाला एक प्लॉट देतो म्हणून. असं ह्या गरिबांच्या घरांच्या मध्ये घुसखोरी करणं हे आमदारांना शोभणार नाही. आमदारांनी हे घरं नाकारावीत. मला वाटतं की त्यात आपला मोठेपणा आहे. ही मध्यमवर्गीय मराठी माणसांसाठी असलेली घरं आहेत. त्याच्यावरती जाऊन धावपळ करून त्याच्यावरती पकड मारायची आणि घर आपल्या ताब्यात ठेवायचं हे चुकीचं आहे. आरक्षण देण्यात आलं खास करून आरक्षण ते त्या गटाला ही जी घरं आहेत त्याचं उत्पन्न किती हवं. मी उत्पन्न या ठिकाणी बोलत नाही मुद्दाम. पण जे काही उत्पन्नाचे दाखले आहेत की हे तुम्ही करून द्या, हे एवढं तुमचं उत्पन्न असायला हवं, एवढं तुमचं उत्पन्न असायला हवं, त्या एकाही उत्पन्नामध्ये आमदार बसत नाही. मला कबूल आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदाराला मुंबईत घर असावं अशी त्याची इच्छा असते. कारण का त्याचं मुंबईत वास्तव्य असतं, कामासाठी येतो, 5-6 दिवस राहतो, झोपायची सोय नसते, ह्याची सोय नसते, त्याची सोय नसते. त्याच्यामुळे ही घरं त्याला हवीत, हे 100% खरं. पण गोरगरिबांच्या वास्तूंमध्ये घुसून घरं घ्यायची ही बरोबर नाही. सोसायटी काढा. वरळीला सोसायटी काढली तुम्ही, झू कुठे तिथे एक सोसायटी काढली, बांद्र्याला एक सोसायटी निघते. सगळे जजेसनी सोसायटी काढली, IAS ऑफिसर्सनी सोसायटी काढली, IPS ऑफिसर्सनी सोसायटी काढली. आमदारांचं काय चूक आहे? आमदारांनी पण काढायला पाहिजे, पण गरिबांच्या घरात घुसू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.